भारतातील सण आणि उत्सव. आणि सण आणि उत्सव म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा येतो तो म्हणजे आपला वर्षाचा पहिला दिवस. कोणी सांगेल? गुढीपाडवा. यानंतर या इथेच थांबल्यात, कारण पाडव्याला तर सांगितलं की मनामध्ये कोणतीही अढी ठेवू नका आणि आपण सगळे सण एकत्र साजरे करूया. पण त्याचबरोबर विठ्ठलाच्या नामस्मरणाने आपण आषाढीचं दर्शन घेऊया. पुन्हा एकदा ग्रुप मालती. आत्ताच एक सण आला. कोणता सण गेला होता? रक्षाबंधन. त्याआधी अचानक आम्हाला मिळालेली सुट्टी म्हणजे सण आईलय गो नारळी पुनवेचा. तर आपला मालती ग्रुप घेऊन येते सण नारळी पौर्णिमा.
करूया आपण. कोणती? घरोघरी तयारी चालू आहे. गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सवाचा बघा भारतीय सण म्हटलं आणि गणपती बाप्पा किंवा गणेशोत्सवाचा जो उल्लेख नाही झाला तर तो उल्लेख अपूर्ण होईल. आणि असंच आता गणेशाचे वंदन किंवा गणेशाचं किंवा गणपती बाप्पाच्या वेळी आपण कोणती कोणती मजा करतो हे सगळं सादर करणार आहे पुन्हा मालती ग्रुप. लगेच वेध लागतात ते आपल्याला या आपल्या देवीची आणि आपल्या मंडपामध्ये रोज रात्री होणाऱ्या गरब्याची. गरबा रंगवतो ना, रंगवायचा का बघायचंय गरबा? बघूया नवरात्रीचं गाणं. ग्रुप कोणतं नाव काय? मालती. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पार्वती मातेच्याच आशीर्वादाने त्यांच्या पोटी असं म्हणतात की बाल शिवाजी जन्मले. आणि शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर जे काही घडलं ते अख्ख्या महाराष्ट्राने अख्ख्या जगभराने उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आज शिवाजी महाराज आपल्यात नसून अनेक वर्ष झाली, पण अजूनही प्रत्येक भारतीयाच्या आणि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आणि महाराष्ट्रीयन माणसाच्या तो बोलूच नका हृदयातल्या रक्तातल्या कणाकणामध्ये जे शिवाजी महाराज आहेत, हे महाराज यांच्या जन्मानंतर आपण आनंदाने दिवाळी सण साजरा करू शकलो. कारण त्या आधीची परिस्थिती वेगळी होती. त्यांच्याबद्दल बोलताना आपल्याला नेहमी वाटतं की आज हा राजा होता म्हणून आपण आपले सगळे सण उत्सव साजरे करतोय. आणि या सणांच्या या पुष्पामध्ये ग्रुप मालती करून येणारे हे शेवटचं पुष्प म्हणजे सण दिवाळी. आपण आपल्या महाराजांची आठवण करून पाहूया दिवाळी सणांचा आनंद.